हाय, मी प्रतीक्षा. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी रेस्टॉरंट स्टाईल चटणी कशी बनवायची, जी आपण इडली, डोसा, उत्तप्पासोबत खाऊ शकतो, हे सांगणार आहे. तर यासाठी आपल्याला एका पॅनमध्ये थोडंसं तेल आणि त्यामध्ये कांदा, थोडं लसूण, अद्रक, 3 ते 4 वाळलेल्या लाल मिरच्या, 2-3 हिरव्या मिरच्या, शेंगदाणे, डाळवं, वाळलेल्या खोबऱ्याचा थोडा खीस अशा सगळ्या गोष्टी टाकून त्याला एक गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. सगळ्या गोष्टी छानपैकी परतून झाल्यानंतर त्यामध्ये थोडासा टोमॅटो ॲड करायचा आणि परत त्याला परतून घ्यायचा. चवीनुसार मीठ आणि तिखट यामध्ये टाकायचं. ओल्या नारळाची चटणीसुद्धा छान लागते, पण ही चटणी अगदी रेस्टॉरंटमध्ये जशी मिळते तशी लागते. टोमॅटो मऊ झाल्यानंतर थोडा वेळ त्याला थंड होऊ द्यायचं. त्यानंतर मिक्सरमध्ये त्याला ग्राइंड करून घ्यायचं. मी ही चटणी बनवली आहे इडली आणि उत्तप्प्यासोबत खाण्यासाठी. सोबत सांबरही बनवलेला आहे, अगदी साऊथ इंडियन पद्धतीने. ग्राइंड केलेल्या चटणीवर जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी तुम्ही देऊ शकता. माझ्याकडे कढीपत्ता नव्हता म्हणून मी फक्त जिऱ्याची फोडणी दिलेली आहे. अशा सोप्या रेसिपीज माहिती करून घेण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.